ದೇವರ ಹೃದಯಕ್ಕೆ ಒಪ್ಪುವ ವ್ಯಕ್ತಿ, परमेश्वर के हृदय को प्रसन्न करने वाला व्यक्ति। ಆಮೆನ್. आमेन। ಯಾಕೆ ಇವನಿಗೆ ಅಷ್ಟು ದ್ವೇಷ ಇವನ ಮೇಲೆ? क्यों उतना देश शैतान को ಯಾಕಂದ್ರೆ क्योंकि ಹೆಂಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ कैसे भी करके ಇವನ ನಂತರ ಯಾವನು ದೇವರಿಗೆ ಒಪ್ಪುವ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗದಂತೆ ನಾನು ನೋಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಇವನು ಇದ್ದವನು ಒಬ್ಬನ ಸತ್ರೆ ಸಾಕು. इसके बाद परमेश्वर को प्रसन्न करने वाला व्यक्ति नहीं रहना है, वैसे मैं देखूंगा यह अकेला मरेगा तो काफी ಆಮೆನ್. है। ಅಂದ್ರೆ इसका ಇಡೀ मतलब ಭೂಮಿಯಲ್ಲಿ पूरे पृथ्वी पर ದೇವರ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಪ್ಪುವ ಒಬ್ಬನೇ ಇದ್ದ. परमेश्वर को प्रसन्न करने वाला व्यक्ति एक ही था। ಬಹಳ ವರ್ಷಗಳಾದ್ಮೇಲೆ, बहुत साल ಬಹಳ बाद, ಪ್ರಯತ್ನಗಳಾದ್ಮೇಲೆ बहुत कोशिशों के ಇವನ बाद ಕೈಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದಾನೆ. यह हाथ में मिला है। ಆಮೆನ್. आमेन। ಈಗ ಇವನು ಕಾಲ್ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ, ಕೇಳಮ್ಮ ನಿನಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದನ್ನ ಕಾಲ್ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, इसे पैर नहीं पूछ ಕೈ रहा ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, और हाथ नहीं पूछ ಇವನು रहा, ಜೀವನೇ ತೆಗಿತಾನಂತಾನೆ. इसके प्राण को ही लेंगे कह के वो ಯಾಕೆ? कह रहा है। क्यों? ನಿನಗೆ ಒಪ್ಪುವ ಒಬ್ರು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನನಗಿರಬಾರ್ದು. तुम्हारे हृदय को प्रसन्न करने वाला व्यक्ति एक भी पृथ्वी पर नहीं रहना चाहिए। ನೀವು ಎಂಥವ್ರಂತ ನಿಮಗೆ ಅರಿವಿಲ್ಲ. तुम कैसे लोग हो कह के आप ನೀವು नहीं ಎಂಥವ್ರಂತ जानते। ನಿಮಗೆ ಅರಿವಿಲ್ಲ. आप कैसे लोग हो आप नहीं ನೀವು जानते। ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ, अगर आप मन करेंगे तो, ನೀವು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ, अगर आप मन करेंगे तो, ಆಮೆನ್, आमेन, ಆಮೆನ್. आमेन। ದೇವರಿಗೆ ಕಷ್ಟ, परमेश्वर को बहुत संघर्ष हो रहा है, ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು. अब न्याय को देना है। ಆಮೆನ್. आमेन। ತನ್ನ ದೂತರಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, अपने दूतों को वो ಈ कहता है ಪಾಪವನ್ನ ತಕ್ಕಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ರಿ. इस पाप को उस नापने के इसमें डाल दो। ತಕ್ಕಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರು. वहां पर नापिंग मशीन ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆಯ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ, पुराने करार के न्याय के ಹಳೆ अनुसार, ಒಡಂಬಡಿಕೆಯಿಂದಲೇ पुराने करार से ಒಂದು ही ಬಲವಾದ ವಾಕ್ಯ ಹೊರಟಿತು. एक बलशाली वचन वो ಏನ आया। ವಾಕ್ಯ? वो वचन क्या है? ಯಾವನು ತನ್ನ ಪಾಪವನ್ನ ಮುಚ್ಚಿಕೊಳ್ತಾನೋ जो अपने पाप को छुपाता है ಆತನು ಭ್ರಷ್ಟನಾಗ್ತಾನೆ. वो भ्रष्ट हो जाता ಆದ್ರೆ है, ತನ್ನ ಪಾಪವನ್ನು ಅರಿಕೆ ಮಾಡೋನು ಕೇಳಿ लेकिन अपने पाप को घोषित करने वाले सुनिए, ಕ್ಷಮಿಸಲ್ಪಡ್ತಾನೆ. वो क्षमा, उनको क्षमा दिया जाएगा। ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, आमेन, ಆಮೆನ್. आमेन। ಈಗ ಇಡೀ ಪರಲೋಕ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ. अब पूरा परलोक स्वर्ग वो इंतजार कर रहा है। ದಾವೀದನ ಬಾಯಿಂದ ಏನ್ ಬರ್ತದೆ? दाऊद के जबान से क्या आएगा? ಆಮೆನ್. आमेन। ದೇವ್ರ ನಾತನ್ನ ಕಳಿಸ್ತಾನೆ. परमेश्वर नातान को भेजता है। ನಾತನ್ಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, नातान से परमेश्वर होगा कहते उन्हें हैं हेलो। उसे जाकर ಪಾಪ कहो ಮಾಡವನೆ. पाप उसने कर दिया है। ಆಮೆನ್. आमेन। ಯಾಕೆ? क्यों? ಅವನ ಬಾಯಿಂದ ಏನ್ ಬರ್ತದೆ? उसके जबान से क्या आएगा? ಒಂದು ಇವನನ್ನ ಮುಗಿಸ್ತದೆ, एक तो उसको खत्म ಇಲ್ಲ करेगा, ತಾನೇ ಸಾಯ್ತದೆ. नहीं तो वो खुद ही मर जाएगा। ನೇತನ್ ಬಂದ, नातान वहां पर ಒಂದು आ ಕಥೆ गया, ಹೇಳ್ದ. एक कहानी उसने बताया। ದಾವೀದನಿಗೆ ಕೋಪ ಬಂತು. दाऊद को गुस्सा आया। ಯಾರವನು? वो कौन है? ದಾವೀದನೇ, दाऊद, ಬೇರೆ ಯಾರು ಅಲ್ಲ. वो दूसरा कोई और ನೀನೇ नहीं ಆತ. है, लेकिन तुम ही वहाँ हो। ಆಮೆನ್. ತಕ್ಷಣ ದಾವೀದನು उसी क्षण दाऊद ಮಗನು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. वहाँ पर बेटा इंतजार दूत कर रहा कायता है, इधर है। दूत भी वहाँ पर तंदे इंतजार कर कायता रहे हैं, इधर है। पिता भी वहाँ पर इंतजार कर रहे हैं। ಫಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಔಟ್ ಆಫ್ ಡೇವಿಡ್ಸ್ ಮೌತ್, ದಾವೀದನ ಬಾಯಿಂದ ಬಂದಂತ ಮೊದಲನೇ ಮಾತು, दाऊद के जबान से आया हुआ पहला बात, ನಾನು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಬಿದ್ದ. मैंने पाप कर दिया कह के वो गिर गया। ದೇವದೂತರ ಕೈ ಸರಿಸ್ಬಿಟ್ರು. देवदूत आकर उस हाथ को उसने हटा दिया। ಯಾಕೆ? ಕ್ಯೂ? ತನ್ನ ಪಾಪವನ್ನ ಒಪ್ಪಿಕೊಳ್ಳೋನು. ಲೇ, ನೀನು ಮಾತಾಡಿದ್ದೀಯ ದೇವ ಸೇವಕರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ, ಒಪ್ಪಿಕೋ. ಎಲೇ, ನೀನು ಕಾಣಿಕೆ ದಶಮಾಂಶ ಕದ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯ, ಒಪ್ಪಿಕೋ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಮಾಡದ ದೂತನು ನಿನ್ನ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನ तुमने परमेश्वर के दास के विरुद्ध बात किया है, मान लीजिए। तुमने दशमांश नहीं दिया है, मान लीजिए। ಒಪ್ಪಿಕೋ, आप मान लीजिए, ಒಪ್ಪಿಕೋ, आप मान लीजिए, ಒಪ್ಪಿಕೋ, आप मान लीजिए, ಒಪ್ಪಿಕೋ. आप मान लीजिए। ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಕೈ ಸರಿಯೋದಿಲ್ಲ. नहीं तो वो हाथ नहीं ಇದು हटेगा। ಏಳಿಗೆಯನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿಯುವ ಕೈ ಇದು. यह बढ़ोतरी को रोक कर रखने वाला हाथ ನಿನ್ನ है। ಬೆಳವಣಿಗೆಯನ್ನ ತಡೆ ಹಿಡಿಯುವ ಕೈ ಇದು. हमारे बढ़ोतरी को रोक कर रखने वाला हाथ ನೀನು हुआ है। ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡೆದ ಹೊರತು अगर आप पश्चाताप नहीं मुझे करेंगे तो पड़ यह हाथ नहीं ನಿನ್ನ हटेगा। ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀಯ ನೀನು. आपके बच्चों के विरुद्ध आपने बात ನಿನ್ನ किया ಹೆಣ್ಣು है, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದೀಯ. आपके लड़कियों के साथ ನಿನ್ನ आपने ಗಂಡು बात किया ಮಕ್ಕಳಿಗೆ है, ಮಾತಾಡಿದ್ದೀಯ. आपके बेटों के साथ ನೀನು आपने ಬಿಸಿನೆಸ್ बात ನಲ್ಲಿ किया ಏರ್ಪೇರ್ है, ಮಾಡಿದ್ದೀಯ. आपके बिजनेस में ऊंच नीच कर दिया ನಿನ್ನ है, ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏರ್ಪೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯ. आपके इतिहास में आपने ನಿನ್ನ ऊंच ತಂದೆ नीच कर ತಾಯಿಗಳಿಗೆ दिया है, ಮಾತಾಡಿದ್ದೀಯ. आपके माता पिता के विरुद्ध आपने बात करी है, ಕಾಣಬಾರದ ಕನಸುಗಳನ್ನ ಊಹೆಯಲ್ಲಿ ಕಂಡಿದ್ದೀಯ. जो सपनों को आपने नहीं देखना है, कल्पना में ಎಷ್ಟು आपने देखा ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕಿತ್ತು है, ಅಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥಿಸಲಿಲ್ಲ. जितना प्रार्थना करना था उतने प्रार्थना आपने नहीं किया पश्चाताप है, बेड़ा। वहां पर आप पश्चाताप कीजिए। ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ನಾಳೆ? ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ನಾನು क्या ಹೇಳೋದು? आप समझ पा रहे हैं जो मैं कह रहा हूँ? ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಾನು ಹೇಳೋದು? क्या आप समझ पा रहे हैं जो ಕೂಗ್ತೀನಿ, मैं चीख कर कहता हूँ, ತಿಳಿಸ್ತೀನಿ, मैं आपको समझाता हूँ। ಒಂದು ದಿನ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀನಿ. एक दिन मैं नहीं ಆದ್ರೆ रहूंगा, ಎಚ್ಚರ, लेकिन आप चौकस रहिए। ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸೆರೆ ಹಿಡಿಯುವನು ನಿನ್ನನ್ನ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. आत्मा को बंदी करने वाला आपको नहीं छोड़ेगा। ನನ್ನ ತಪ್ಪಾಯ್ತು, ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳು. ನನ್ನ ತಪ್ಪಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದೆ ತಡ. मुझसे गलती हो गया कहते ही ದೇವದೂತನ ಥಾಟ್ ಅಂತ ಅವನ ಕೈ ಸೆರೆ. देवदूत आकर उसके हाथ को निकाल देता है। ಅವನು ಚೀರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. वहां पर वो चीख रहा है। ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? क्या आप सुन रहे हैं? ಅಲ್ಲ ಹಿಡಿಬೇಡ, ನಿಂತ್ಕೋ, ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೋ, ಕೈ ಇದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾಥನ ಬಂದು ಹೇಳ್ದ ಬೇಗ. इसीलिए नातान आकर कहता है,
ನನ್ನ ತಪ್ಪಾಯ್ತು. मुझसे गलती हो गया. ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ उसी क्षण ನೀನು ಸಾಯೋದಿಲ್ಲ. तुम नहीं मरोगे. ಎಣ್ಣೆ ಕೈ दूसरा हाथ भी नीचे गिर जाता है. ತಲೆಗಡ वहां पर शैतान वैसे करता है. ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ, परमेश्वर कहते हैं, ಇವನಂತಾನೆ शैतान कहता है ಅನ್ಯಾಯ, मुझे अन्याय हो गया. ದೇವರು ಹೇಳ್ತಾನೆ, परमेश्वर कहते हैं, ನೀನ್ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ರೆ ನಿನ್ನನ್ನು ಕ್ಷಮಿಸ್ತೇನೆ. अगर तुम पश्चाताप करोगे तो तुम्हें भी मैं क्षमा कर दूंगा. Come on, ಆಮೆನ್. आमीन. ಆ ಮಾತಿಗೆ उस बात को सुनकर ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ शैतान कहता है संभव ही नहीं. ಅಂತ ಹೋಗಲು ಬಿಟ್ಟು वहां पर थूक कर ತಿರ್ತಾನೆ. वो चला जाता है. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ उतने में ही ಇವನಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಐಡಿಯಾ ಬರ್ತದೆ. इसके अंदर और एक योजना आ जाता है. ಕೇಳ್ತೀರಾ? क्या आप सुनेंगे? ನಿನ್ನ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, तुम्हारा वचन कहता है. ಇನ್ನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವನಿಗೆ, ಇನ್ನು ಬರ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ಅವಾಗಿದ್ದು. तभी भी वो लिखा नहीं गया था, वो ये नहीं होता है। जानता है. वो क्या कहता है? ಆಮೆನ್. आमीन. ಪಾಪವು पाप ಗರ್ಭ ಧರಿಸಿ गर्भ धारण लेकर ಮರಣವನ್ನು होकर ಹೆರ್ತದೆ. वो मृत्यु को जन्म देता ಇದು है. ಭಯಂಕರವಾದ ಪಾಪ. ये भयंकर पाप है. ನನಗೆ ಒಂದು ಜೀವ ಬೇಕು. मुझे एक प्राण चाहिए. ಈಗ ದೇವರು अब परमेश्वर ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ ಆ ಪರೀಕ್ಷೆ ಯಾಕೆ ಇಟ್ಲು ಗೊತ್ತಾ? परमेश्वर ने अब्राहम को वो परीक्षा क्यों रखा? आप ಯಾವ जानते ಪರೀಕ್ಷೆ? हो कौन सा परीक्षा? ನಿನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನ ಕೊಡು. तुम्हारे इकलौते बेटों को मुझे दे ಯಾಕೆ ಆ देना. ಪರೀಕ್ಷೆ ಇಟ್ನ ಗೊತ್ತಾ क्यों वो ಅಬ್ರಹಾಮನಿಗೆ? परीक्षा परमेश्वर ने अब्राहम को ಎಷ್ಟು रखा? ಜನರಿಗೆ आप ವಾಕ್ಯ जानते हो? ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಆನಂದ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? कितने लोग वचन को सुनकर ಕೇಳಿ आनंद कर ಹೇಳ್ತೀನಿ. रहे हैं? सुनिए, मैं ಯಾಕಂದ್ರೆ बताता हूँ. ದೇವರು ಸೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸಾವಿರಾರು ಬಾರಿ ಆ ಒಂದು ಶೋಧನೆಯಿಂದ ತಾನೇ ಹಾದು ಹೋಗಿದ್ದಾನೆ. क्योंकि परमेश्वर के रचना में हजारों बार खुद ही उस शोधना से गुजरे हैं. ಆಮೆನ್. ಯಾವುದದು? कौन सा शोधना? ನನಗೆ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪುವ ಮನುಷ್ಯ, मुझे मन को प्रसन्न करने वाला ಯಾರು मनुष्य. ಪ್ರಾಣ ಕೊಡ್ಬೇಕೀಗ? अब किसको प्राण देना है? ಇವನನ್ನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಮನಸ್ಸಿಲ್ಲ. इसे देने के लिए मुझे ಯಾಕೆ? मन नहीं है. क्यों? ನಾಳೆ ಅವನು ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ कल के दिन जब वो मेरे सामने आएगा, ನಾನು ಪಾಪ ಒಪ್ಕೊಂಡು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟೆ ಸ್ವಾಮಿ, ಆದ್ರೂ ಯಾಕೆ ನನ್ನ ಸಾಯಿಸಿದಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. ನ್ಯಾಯಾಧೀಶನ मैंने पाप के लिए पश्चाताप किया, फिर भी आमीन. क्यों मुझे शिक्षा दिया? आमीन. क्या वो पूछेगा? ಆದ್ರೆ ಈ ಪಾಪಕ್ಕೆ ಪ್ರಾಣ ಕೊಡ್ಬೇಕು. लेकिन इस पाप के लिए एक प्राण तो देना ही है. ಅವತ್ತೊಂದು ಮಾತು ಈಗ ಯಾರು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಬೇಡ್ರಿ. अब कोई भी मत चुकाइए इस बात को. ಅವತ್ತೊಂದು ಮಾತು ಹೇಳ್ದ ದೇವರು, उस दिन परमेश्वर ने एक बात को कहा, ಲೇ ಸೈತಾನ, हे शैतान, ಲೇ ಸೈತಾನ. हे शैतान. ಹೌದು, हाँ, ನಾನೇ ಹೇಳಿದೆನಲ್ಲ, मैंने ही बताया ना. ಹಲ್ಲಿಗೆ ಹಲ್ಲು, दांत के लिए दांत, ಕಣ್ಣಿಗೆ ಕಣ್ಣು, आंख के लिए आंख, ಪ್ರಾಣಕ್ಕೆ ಪ್ರಾಣ. प्राण के लिए प्राण. ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಕೇಳ್ತೀಯ, इसीलिए तुम पूछ रहे हो. ಕೊಡ್ತೀನಿ ನಿನಗೆ. मैं तुम्हें दूंगा जान. ಯಾವ್ದು ಕೊಡ್ಬೇಕಿತ್ತೋ जो देना था ಯೇಸು यीशु ಇನ್ನು ಬಹಳ ಮುಂದಿದೆ. अभी भी बहुत देर है. ಅದಕ್ಕೆ इसलिए ನಾನೀಗ ತಗ್ಲೇಬೇಕು. अब मुझे देना ही ಆದ್ರೆ है. ನಾನು ನಿನಗೆ ಭಾಷೆ ಕೊಡ್ತೀನಿ. लेकिन मैं तुम्हें एक भाषा दूंगा. ಇವತ್ತು ಯಾವ ಪ್ರಾಣವನ್ನ ನಿನಗೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನ, आज के दिन जो प्राण मैं तुम्हें सौंप रहा हूँ, ಅದಕ್ಕೆ ಸರಿ ಸಾಟಿ ಇಲ್ಲದ ಒಂದು ಪ್ರಾಣವನ್ನು ನಾನು ಎತ್ತೀನಿ. वहाँ पर उससे बराबर रहने वाला एक जान मैं उठाऊंगा. ಯಾರಾದ್ರೂ ಕೇಳ್ತಿದ್ರ? ಅಮ್ಮ ಈಗ ಕೇಳಿ, अब आप सुनिए. ನಿನ್ನ ತಪ್ಪಿನ ಬಗ್ಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ನಿನಗೆ? क्या गलती के बारे में आपको पश्चाताप हो ನೀನು रहा ಮಾಡಿದ है? ತಪ್ಪಿನ ಬಗ್ಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? क्या आपकी गलती के ಹಾಗಾದ್ರೆ पश्चाताप ದೇವರು हो ನಿನ್ನ रहा ಬಗ್ಗೆ है? ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಕೇಳಿ. इसीलिए परमेश्वर आपके लिए क्या कहते हैं? ನಿನ್ನಗೋಸ್ಕರ सुनिए. आपके लिए ಪರಲೋಕದ ಕೋರ್ಟಲ್ಲಿ स्वर्ग के कोर्ट ನೀನು में तुम ಹಿಂಗೆ ನಿಂತಾಗ ऐसे जब खड़े ಅದೇ हो रहे ದಿನ हो, उसी दिन ದೇವರು परमेश्वर ಒಂದು ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿಕೊಂಡ. वहाँ पर एक चुनौती को उन्होंने डाल दिया. ಸಂತೋಷನ್ ತಪ್ಪಿಗೆ ನೀನ್ ನ್ಯಾಯ ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ, संतोष की गलती को तुम न्याय पूछ रहे हो ना? ಕೊಡ್ತೀನಿ ನಿನಗೆ. मैं तुम्हें न्याय दूंगा. ಆದ್ರೆ लेकिन ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡು. आगे क्या करूंगा तुम ನನ್ನ देखो. ಮಗನಿಗೆ ನಾನೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡು. मेरे बेटों को मैं क्या करूंगा तुम ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ देखो. ಪಡಿ. पश्चाताप ಯಾಕಂದ್ರೆ कीजिए. ಪರಲೋಕದಲ್ಲಿ क्योंकि स्वर्ग में ನಿನ್ನ ಪರವಾಗಿ, आपके लिए, ನಿನ್ನ ಪರವಾಗಿ, आपके लिए, ನಿನ್ನ ಪರವಾಗಿ, आपके लिए, ನಿನ್ನ ಪರವಾಗಿ आपके लिए ಒಂದು ಹೊಸ ಯೋಜನೆ ಆ ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಹುಟ್ಟಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ. एक नया सा योजना उस पाप के निमित्त वो जन्म ले रहा है. ಅದಕ್ಕೆ ಪೌಲನು ಹೇಳ್ದ, इसीलिए पौलुस ने कहा, ಕ್ಷಮಿಸಲ್ಪಡ್ತು ಅಂತ ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಪಾಪ ಮಾಡಬೇಡಿ, क्षमा दिया गया है इसीलिए बार बार गलती मत कीजिए. ಆದ್ರೆ ಕೃಪೆ ನಿಮಗಿದೆ. लेकिन कृपा ಯಾವ के लिए ಕೃಪೆ? है. कौन सा कृपा? ಬರೀ ಸಾಯೋದಂತ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಉಳಿಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, सिर्फ मृत्यु से बचना नहीं, ಹೊಸ ಯೋಜನೆ ಹುಟ್ಟುಕೊಳ್ತಾರೆ. लेकिन एक नया सा जन्म ಹೇಳ್ತಾನೆ, ದೇವ್ರು योजना ಹೇಳ್ತಾನೆ. वहाँ पर जन्म लेता है. परमेश्वर का वचन कहता ನೇತನನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, है वहाँ पर नातान से परमेश्वर ಈಗ कहता ಪ್ರಾಣ है ಬಿಡೋ ಸಮಯ ಅಲ್ಲ, अब जान को छोड़ने वाला समय है ಆಯ್ತು. ना. ठीक है, ಅವನಿಗೆ ಹೇಳು, उसे कहना ಆದ್ರೂ फिर भी ನೀನ್ ಇಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ तुमने ऐसा काम किया है इसलिए ನಿನ್ನಿಂದ ಹುಟ್ಟಿದ ಮಗು तुमसे उत्पन्न होने वाला बेटा, ಅಂದ್ರೆ उसका मतलब ಮುಂದೆ आगे
ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಬದುಕುದಿಲ್ಲ. वो नहीं जिएगा. ಹೇಳಿದ್ದೆ ತಡ. उसने कहा उसी क्षण ಇವನ್ ಚಿರಾ वहां पर शैतान चिल्लाने ನನಗೆ ಕೂಸು लगा, ಬೇಡ. मुझे बेटा नहीं चाहिए, मुझे छोटा बच्चा नहीं चाहिए. ಯಾಕೆ? क्यों? ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಗು ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ. हर एक बच्चा वो स्वर्ग जाता है. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? क्या कोई समझ पा रहा है? ನನಗೆ ಸತ್ರೆ ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ನರಕದಲ್ಲಿ ಬರೋನ್ ಬೇಕು, ನನಗೆ ಇವನೇ ಬೇಕು. मुझे मरेगा तो मेरे साथ नरक में आने वाला चाहिए, मुझे यही चाहिए. ಪ್ರಾಣ जान ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತಗೊಂಡೋಗ. मैं दे रहा हूँ, लेकर चला जा. ಅವತ್ತು उस दिन ಇಬ್ಬರಿಗೂ ಯುದ್ಧ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. दोनों के बीच में युद्ध प्रारंभ हुआ. ಬರೆಯೋದು ಹೆಂಗ್ ಬರ್ದಿದೆ? लिखा कैसे गया है? ದಾವಿದನಿಗೂ ದೇವ್ರಿಗೂ ಅಂತ. दाऊद और परमेश्वर के बीच में ಇಲ್ಲ, युद्ध है. नहीं, ಇವನಿಗೂ ಅವನಿಗೂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. दाऊद और शैतान के बीच में युद्ध ಇವನಿಗೂ प्रारंभ ಗೊತ್ತಿದೆ. हुआ. दाऊद भी जानता ತಪ್ಪು है ಮಾಡೇನಿ, ಯುದ್ಧ ನಾನು ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. मैंने गलती किया है, युद्ध में नहीं जीत ಆದ್ರೆ सकता. ಇವನಿಗೊಂದು ನಂಬಿಕೆ ಇದೆ. लेकिन इसके अंदर एक विश्वास ಈ है, ನ್ಯಾಯಾಧಿಪತಿ ಒಳಗಡೆ यह न्याय देने वाले के अंदर ಒಬ್ಬ ಕರುಣೆಯುಳ್ಳ ಅಪ್ಪ ಅದಾನೆ. एक करुणा से भरा हुआ पिता ಏನಾದ್ರೂ है. ಆಗ್ಬಹುದು. कुछ तो हो सकता है. ಆಮೇನ್. आमीन. ಉಪವಾಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ದ. उपवास उसने प्रारंभ किया. उपवास. उसने उपवास किया. उपवास. उसने उपवास किया. उपवास. उसने उपवास किया. ಪ್ರಾರ್ಥನೆ. प्रार्थना. ಪ್ರಾರ್ಥನೆ. प्रार्थना. ಪ್ರಾರ್ಥನೆ. प्रार्थना. ಇವನು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. शैतान हंस रहा है. ಬರೀ ಉಪವಾಸದಿಂದ ಮಾತ್ರ ಗೆದ್ಕೊಳ್ತೀಯ ಅಂದಿದ್ರೆ ನೀನು ತಪ್ಪು. सिर्फ उपवास से ही जीतेंगे ऐसे सोच रहे हैं तो आप गलत है. ದಾವಿದನು ಮಾಡ್ದ. दाऊद ने भी किया. ಆದ್ರೆ ಪಾಪದ ಸಂಬಳ ಮಾತ್ರ ತಿನ್ಲೇಬೇಕಿತ್ತು. लेकिन पाप के आमदनी को तो खाना भी है. ಎಷ್ಟೋ इसीलिए ಸಾರಿ ನಾವು ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತೀವಿ, बहुत बार हम उपवास तो करते ಆದ್ರೂ हैं, ಪರಿಸ್ಥಿತಿ लेकिन ಬದಲಾಗೋದಿಲ್ಲ. फिर भी हालात नहीं बदलते. ಮೊದಲು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿರೋದು ಏನಂದ್ರೆ पहला क्या करना है? ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ. पश्चाताप. ನಿನ್ನಿಂದ ಹುಟ್ಟಿದಂತ ಮಕ್ಕಳನ್ನ ಬಿಡೋದು. आपसे उत्पन्न हुए हुए ಅಂದ್ರೆ बच्चों ನಿನ್ನ को छोड़ना. ಜ್ಞಾನದಿಂದ ಹುಟ್ಟಿದ್ದನ್ನ ಬಿಡೋದು. उसका मतलब आपके ज्ञान से जो जन्म लेता है उसे ಆಮೇನ್. छोड़ना. ಆಮೇನ್. ಇವನು ಉಪವಾಸವಾಗಿದ್ದಾನೆ. यह उपवास है. ಇವನು लेकिन शैतान, ಯಾಕೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಉಪವಾಸ ತಡ ಆಗ್ತದೆ ಕೇಳಿ. क्यों थोड़े लोगों का उपवास दूर हो रहा है? देखिए, ಸೈತಾನನ ಖುಷಿ. शैतान खुश ಇನ್ನೂ है. ಉಪವಾಸ ಮಾಡು ಮಗನೇ, और भी उपवास तुम ಇನ್ನೂ करना. ಉಪವಾಸ ಮಾಡು ಮಗನೇ. और भी तुम उपवास ಈಗಲೇ कर ನಾನು मेरे ಕೊಲ್ಲಲ್ಲ बेटे. ನಿನ್ನ ಮಗನ್ನ. अभी ही तुम्हारे बेटे को मैं नहीं मारूंगा. ಯಾಕೆ? क्यों? ಕೊಂದ್ರೆ ನೀನು ಉಪವಾಸ ಬಿಡ್ತೀಯ. अगर मैं मार दूंगा तो तुम उपवास छोड़ दोगे. ಯಾರಿಗ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲ? क्या कोई समझ पा रहे ಆಮೇನ್. हैं? ಒಂದು ದಿನ, एक दिन, ಎರಡು ದಿನ, 2 दिन, ಮೂರು ದಿನ, 3 दिन. ದೇವ್ರು ಹೇಳ್ದ परमेश्वर ने ನಿನ್ನ कहा ಸಮಯ ಮುಗೀತು. तुम्हारा समय खत्म हो ಇನ್ನು ಒಂದು चुका. ದಿನ ನೀನು ಆ ಮಗುನ ಎತ್ಕೊಳ್ಳದೆ ಹೋದ್ರೆ ನಾನು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. और एक दिन एक उस बच्चों को नहीं उठाएंगे तो मैं लेकर जाऊंगा. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಇನ್ನು ಒಂದು ದಿನ. और एक दिन, ಅವನು ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ದಂದ್ರೆ और एक दिन अगर ಅವನ दाऊद उपवास ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೇಳಿ ಆ करेगा ಮಗುನ तो ಉಳಿಸ್ತೀನಿ. उसके प्रार्थना को सुनकर ಏಳು उस बच्चे ದಿನ को मैं ಆಯ್ತು. बचा लूंगा. 7 दिन हो ಪಾಪ गए. ಸಂಬಳ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀಯೋ, आपका आमदनी दिया हूँ लेकर जाओगे, ಅಥವಾ या फिर ಈತನ ಉಪವಾಸ ಗೆಲ್ಲಿಕ್ ಬಿಡ್ತೀಯೋ? इसका उपवास जीतने के लिए तुम छोड़ोगे. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? क्या कोई समझ पा रहा है? ಸೈತಾನ ಹೇಳ್ದ शैतान ने कहा ಆಯ್ತಾಯ್ತು ತಗೊಳ್ತೀನಿ. ठीक है मैं लूंगा. ಯಾಕೆ? क्यों? ಇವನು ಸ್ವಲ್ಪ ಕಣ್ಣೀರಾದ್ರೂ ಹಾಕಿಸ್ತೀನಿ. इसके अंदर थोड़ा आंसू तो मैं डालूंगा. ಮಗುವನ್ನ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ. बच्चे को लेकर. ಅದೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ನಮ್ ಜೋಡಿ. आज के दिन वही हमारे ಅದೇ साथ ಆಗ್ತಾ हो ಇದೆ रहा ನಮ್ ಜೊತೆಗೆ है. ಇವತ್ತು. आज के दिन वही हमारे साथ ಕೇಳ್ತಾ हो ಇದ್ರೆ रहा ಅದೇ है. ಆಗ್ತಾ ಇದೆ ನಮ್ क्या आप ಜೊತೆಗೆ. सुन रहे हैं? आज के दिन वही ಆದ್ರೆ हमारे साथ ನೀನು हो रहा है. ಸಾಯುವುದಿಲ್ಲ. लेकिन आप नहीं मरेंगे. ನಿನ್ನ ಪೀಠಿಕೆ ಬದಲಾಗೋದಿಲ್ಲ. आपका शीर्षक नहीं बदलेगा. ಬೆತ್ಷೆಬಳ ಜೊತೆಗೆ ಪಾಪ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೂ ಆತನು ದೇವರಿಗೆ ಮನಮೆಚ್ಚುವ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಆಗಿದ್ದ. ಆ ಪಾಪದ ನಂತರವೂ ಸಹ ಆತನು ದೇವರಿಗೆ ಮನಮೆಚ್ಚುವ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಆಗಿದ್ದ. ಕಾರಣ ಆತನು ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟನು. बेतशेबा के साथ पाप करने से पहले भी वो परमेश्वर को प्रसन्न करने वाला व्यक्ति ದೇವರನ್ನ था, और उस ಸಾಕಿಲ್ಲಮ್ಮ. बात के बाद भी वो ನಿನ್ನ ಕರೆಯುವಿಕೆಯನ್ನು ದೇವರು ಅಳಕಿಸಿ ಹಾಕೋದಿಲ್ಲ. परमेश्वर आपके बुलावट को नहीं मिटाएंगे. ನೋ. नहीं. ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಇವತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಆಗ್ತಾ ಇದೆ? कितने लोगों को आज के दिन आशीष हो रहा ಎಷ್ಟು है? ಜನರಿಗೆ ನಾನು ಹೇಳೋದು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? कितने लोग समझ पा रहे जो मैं ನಿನ್ನ कह ಸಮಯ रहा हूँ? ಮುಗ್ದಿಲ್ಲ. आपका समय खत्म नहीं ನಿನ್ನ हुआ ಸಮಯ है. ಮುಗ್ದಿಲ್ಲ. आपका समय खत्म नहीं ತಿರುಗಿ हुआ ಬಾ. है. फिर से लौटा. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡು. पश्चाताप करना. ದೇವರು ನಿನ್ನನ್ನ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆತ್ತಾನೆ. परमेश्वर आप और आपके बच्चों को ऊपर उठाएंगे. ಎತ್ತಿಯೇ ಎತ್ತಾನೆ. आपको उठाएंगे ही ಇವನು उठाएंगे. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟ. इसने पश्चाताप किया. ಇವನು ಕೂಸನ್ನ ಮೂಡ ಸಾಯಿಸ್ದ. इसने उसके बच्चों को मार दिया. ಈತನ ಆಸ್ತಮ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರು, ಸರ್ अब श्रीमान ಮಗು ಸತ್ತೋಯ್ತು. तुम्हारा बच्चा मर ಈತನ गया. ಮುಖ ತೊಳ್ಕೊಂಡ, इसने मुंह धो लिया. ಮನೆಗೆ ಬಂದ, वो घर वापस लौट ಊಟ आया. ಮಾಡ್ದ, उसने खाना खा ದೇವರ लिया. ಆಲಯಕ್ಕೆ ಹೋದ, परमेश्वर के भवन में चला गया ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ದ. और आराधना करने लगा. ಇದು ಬರೀ ಪ್ರಾರಂಭ. यह सिर्फ प्रारंभ है. ಈಗ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अब प्रारंभ ಈಗ हुआ है. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. अब प्रारंभ ಈಗ हुआ है. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು. अब प्रारंभ हुआ है. ಓದ್ಲಾ? क्या मैं पढ़ूं? ಓದ್ಲಾ? क्या मैं पढ़ूं? ಬೇರೆಯವರು ಇದ್ರೆ ಈಗ ಕಿರ್ಚಾಡ್ ಬಿಡ್ತಾರೆ ಇದನ್ನ ತಕ್ಷಣ. जिस क्षण मैं पढ़ूंगा आपकी जगह में अगर कोई और थे तो चीखने चिल्लाने लगते. ರೆಡಿನಾ? क्या आप सब तैयार रेडी ना? हैं? क्या आप सब तैयार हैं? ಆ ರೆಡಿನಾ? क्या आप सब तैयार ರೆಡಿ हैं? ಆಗಿದ್ದೀರಾ? क्या आप सब तैयार हैं? ದಾವೀದನು ನಿನ್ನಿಂದ
ಹುಟ್ಟಿದ ಕೂಸು ಸಾಯ್ತದಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ದೇವರು. परमेश्वर ने कहा तुमसे उत्पन्न हुआ हुआ बच्चा मरेगा कह के. ಈಗ ನೋಡಿ, अब देखिए ಬೇರೆ ಹೆಂಡತಿನ ಬೆತ್ಷೆಬಳನ दूसरी पत्नी या फिर ಕೇಳಿ ನೋಡೋಣ. ಅದೇ ಬೆತ್ಷೆಬಳು वही बेतशेबा ಕ್ಷಮೆಯ ನಂತರ, क्षमा के बाद, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟ ನಂತರ, पश्चाताप पाने के बाद, ಲೀಗಲಿ ಮದುವೆ ಆದ ನಂತರ वहां पर शादी करने के बाद ದೇವರೇನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ? ದಾವೀದನು ತನ್ನ ಹೆಂಡತಿಯಾದ, ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಲ್ಲ? क्या आप समझ नहीं पा रहे? ಮುಂಚಿನ ಮಗು पहले ವ್ಯಭಿಚಾರದಿಂದ ಹುಟ್ಟಿದ್ದು, जब व्यभिचार से ಈಗ ಅವಳೇ लेकिन अब वही ಹೆಂಡತಿ लड़की ಎಂಬುದಾಗಿ है, ಕರೆಯಲ್ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. लेकिन पत्नी कह के बुलाई जा रही है. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ, पश्चाताप, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ. पश्चाताप. ಅದು ದಾವಿಂದು. ನೀನು ಹೋಗಿ ಇನ್ನೊಂದು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಡ. वह दावीद है, आप जाकर और एक शादी मत ನೀವು ಹೊಸವಳು कीजिए. ಮಡಿಕೆಲಿದೀಯಾ? आप नए करार में है. ಹಲೋ ಹಲೋ, ಅರ್ಥ ಆಗಿದ್ರೆ ಒಂದ್ಸಾರಿ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ, अपने पत्नी, ಯಾವಾಗಾಗ್ಲಿ ಇವಳು कब इसकी पत्नी वो ಉರಿ, बनी? ಅವಳ ಗಂಡ ಉರಿಯನ್ನು ಸತ್ತಾಗ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. जब उसकी पति मरा तब वो नहीं बनी. ಮೊದಲನೇ ಮಗು ಹುಟ್ಟಿದಾಗ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಆವಾಗಲೂ ಅದು ವ್ಯಭಿಚಾರವೇ. जब पहला बच्चा जन्म लिया तभी भी पत्नी नहीं, तभी ಆದ್ರೆ भी ಯಾವ ದಿನ व्यभिचार थी. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ನು, लेकिन जब उसने पश्चाताप किया, ದೇವರ ಮುಂದೆ ಅರಿಕೆ ಮಾಡಿದ್ನು, परमेश्वर के सामने जब उसने घोषित किया, ಅದು ಹೆಂಡತಿ ಆಗ್ಲ. उसकी पत्नी वो बन गई. ಆಗಿದ್ದನ್ನ ನೀನು ಬದಲಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. जो हो चुका है उसे आप बदल नहीं ಮಾಡಿದ್ದನ್ನ ನೀನು सकते. ಹಿಂದೆ ತಿರುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ जो ಆಗೋದಿಲ್ಲ. तुमने कर दिया है पीछे जाकर उसे बदल नहीं पश्चाताप पड़ो. सकते. लेकिन पश्चाताप देवर करना, ಅದನ್ನೇ परमेश्वर उसको ಒಂದು ही ಹೊಸ ರೂಪದೊಂದಿಗೆ, एक नए से ಹೊಸ रूप से, ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ, नए से आशीष ಹೊಸ के साथ, ಏಳಿಗೆಯೊಂದಿಗೆ नए से ನಿನ್ನ बढ़ोतरी के ಜೀವನದಲ್ಲಿ साथ ಎತ್ತುತ್ತಾನೆ. आपके जिंदगी में आपको उठाएंगे. ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಸಾರಿ ಹೇಳಿ, ನೀನು जाकर उनको सॉरी आप कह ಹೋಗಿ ಅವ್ರನ್ನ दीजिए. ಕ್ಷಮಿಸು. ನೀನು जाकर उनको क्षमा आप कर ಅದೇ दीजिए. ಪಾಸ್ಟರ್ ಜೊತೆಗಿರುವಂತ ನಿನ್ನ ಸಂಬಂಧ, वही पास्टर के साथ रहने वाला आपका ಯಾರ संबंध है. ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ಯೋ ಅವರ ಜೊತೆಗೇನೆ, जिनके विरुद्ध आपने बात किया उनके साथ ही ಅದೇ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ वही रिश्ते को ಈಗ ಹೊಸ ತಿರುವು ಬರ್ತದೆ. अब एक नया सा बदलाव ತಂದೆ आएगा. ಮಗ, पिता और बेटा, ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? क्या आप सुन रहे हैं? ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? क्या आप सुन रहे ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ನೋಡಿ, हैं? या क्या कह रहा है सुनिए. ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಆದ ಬೆತ್ಷೆಬೆ ಬಳಿಗೆ ಹೋಗಿ ಆಕೆಯನ್ನು ಸಂತೈಸಿ ಆಕರಿಸ ಮಲಗಿದನು. ಆಕೆಯು ಮಗನನ್ನು ಹೆತ್ತಾಗ ಅವನಿಗೆ ಸೊಲೊಮೋನನೆಂದು ಹೆಸರಿಟ್ಟನು. ಆಲ್ ಆಫ್ ಯು ಬೇಗ ಬೇಗ ನೀನಲ್ಲೇ ನೀನು ಬೇಡ, ಆಲ್ ಆಫ್ ಯು. ಆಮೇಲೆ आमीन. ಇದು ನಡೆದಾಗಲೇ जब ये घटा, ಇಲ್ಲೊಂದು ಮಾಸ್ಟರ್ ಪ್ಲಾನ್ ನಡೆದಿತ್ತು. यहाँ पर एक योजना चल रहा ನೀನು था. ಒಂದನ್ನು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀಯಲ್ಲ, तुम एक को ले जाओगे ना, ಅಲ್ಲೇ ಹುಚ್ಚ तुम पागल हो, ತಗೊಂಡು ಹೋಗು. तुम लेकर जाना. ಹೆಂಗಿದ್ರು ಆ ಕೂಸ್ ನನ್ನ ಕಡೆನ ಬರ್ತದೆ. कैसे भी वो बच्चा मेरे पास ಆದ್ರೆ ही ನಾನು आएगा. लेकिन मैं ಇನ್ನೊಂದು ನಿನ್ಗೆ ಸೇಡ್ ತೀರಿಸ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ತನ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, क्योंकि परमेश्वर का वचन ಮುಯಿ कहता है, ತೀರಿಸುವುದು ನಿಮ್ಮ ಕೆಲಸವಲ್ಲ, वहाँ पर वापस देना तुम्हारा काम नहीं, ನನ್ನ ಕೆಲಸ. मेरा काम है. ಇವತ್ತು ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತು ಸೊಲೊಮೋನ ಯಾಕೆ ಹುಟ್ಟದ. मुझे आज पता चला क्यों ಸೊಲೊಮೋನ सलोमन का ಹುಟ್ಟಿದ್ದು. जन्म. सलोमन का जन्म, ಉರಿಯ ಬೆತ್ಷೆಬಳ ಮೊದಲನೇ ಗಂಡ ಉರಿಯನಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ, बेत्शेबा का पहला बता उरिया को न्याय देने के ಬೆತ್ಷೆಬಳಿಗೆ लिए, ನ್ಯಾಯ ಕೊಡೋದಕ್ಕಲ್ಲ. बेत्शेबा को न्याय देने के ಸೊಲೊಮೋನ लिए. ಹುಟ್ಟಿದ್ದು लेकिन सलोमन का जन्म ಅಂತರಿಕ್ಷದಲ್ಲಿ पूरे अंतरिक्ष में ಸೈತಾನನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ शैतान के विरुद्ध ದೇವರು ಮಾಡಿದ ಯುದ್ಧ. परमेश्वर से किया गया युद्ध. ದೇವರು ಅವತ್ತೇ ನಿರ್ಧರಿಸಿದ, परमेश्वर ने उसी दिन योजना ದೇವರು बनाया. ನಿನ್ನ ಜೊತೆ ಯುದ್ಧದಲ್ಲಿಲ್ಲ, तुम्हारे साथ परमेश्वर युद्ध नहीं ದೇವರು करेंगे. ನಿನ್ನ ಜೊತೆ ಯುದ್ಧದಲ್ಲಿಲ್ಲ, परमेश्वर तुम्हारे साथ युद्ध में नहीं ದೇವರು है. ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯುದ್ಧದಲ್ಲಿಲ್ಲ. परमेश्वर तुम्हारे विरुद्ध युद्ध में ಆದ್ರೆ नहीं ನಿನ್ನನ್ನು है. ಕೆಡಿಸಿ, लेकिन तुम्हें हिलाकर, ನಿನ್ನನ್ನು ಕೆಡಿಸಿ तुम्हें हिलाकर, ನಾಶ ಮಾಡ तुम्हें नाश कर कर, ಆತನ ನಾಮವನ್ನು ಕೆಡಿಸ್ಬೇಕಂದಿದಾನಲ್ಲ. उनके नाम को नाश करने ಪ್ರತಿ की जिसे ಸಾರಿ चाहता है. ನೀನು ಎಡುವಾಗ हर बार जब तुम गिरोगे, ಪರಲೋಕದಲ್ಲಿ ನಿನಗೋಸ್ಕರ स्वर्ग में तुम्हारे लिए ಅವನಿಗೆ ಮೈ ಸಾರಿ, ಐ ಕ್ಯಾನ್ ಓನ್ಲಿ ಎಂಜಾಯ್ ಇಟ್, ಐ ಕ್ಯಾನಾಟ್ ಪ್ರೀಚ್ ಇಟ್. ಏನೋ ಅವನಿಗೆ ಮುಯಿ ತೀರಿಸುವುದಕ್ಕೆ उनको सूद समेत वापस देने के ನನಗೆ लिए. ಮಾತಾಡಿದಲ್ಲೋ ನೀನು, तुमने मेरे विरुद्ध बात किया ನಿನ್ನನ್ನು है ना, ನಾನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, तुमने मैंने रचा है, ನನಗೆ ಮಾತಾಡಿದಲ್ಲ और ನೀನು. मेरे विरुद्ध ही तुमने ಇವನ बात किया. ತಪ್ಪಿಗಾಗಿ इसके गलती के लिए ಇವನಿಗಿಂತಲೂ ಜ್ಞಾನಿಯನ್ನು ಎಬ್ಬಿಸ್ತೀನಿ, इससे भी ज्ञानी को मैं उठाऊंगा, ಇವನಿಗಿಂತಲೂ ನನಗೆ ಮನ ಮೆಚ್ಚುವನು ಎಬ್ಬಿಸ್ತೀನಿ. इससे भी ज्यादा मुझे प्रसन्न करने वालों को मैं ಇವನನ್ನ उठाऊंगा. इसे 15 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆರಿಸ್ಕೊಂಡೆ, 15 साल में मैंने चुन लिया, ಆದ್ರೆ ಎರಡನೇ ಅವನನ್ನ लेकिन दूसरे व्यक्ति को ಹುಟ್ಟಿನಿಂದ जन्म से ही मैंने चुन लिया है.
ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ಪ್ರೀತಿಸ್ತೀನಿ. जन्म से ಏನ್ ही मैं ಮಾಡ್ತೀಯೋ प्यार ಮಾಡ್ಕೋ. करूंगा. तुम क्या करोगे कर लो. ಲೇ, सुनिए, ನನ್ನ ತಪ್ಪಿನ ನಿಮಿತ್ತ ನೀನು ಹುಟ್ಟಿದೀಯಾ. मेरे गलती के निमित्त तुमने जन्म लिया है. ನನಗಿಂತ ಜ್ಞಾನಿ ಹತ್ತೀಯ. मुझसे भी ज्ञानी तुम बनोगे. ನಾನು ದಾವೀದನಾದ್ರೆ अगर मैं दाऊद हूँ तो ನೀನು ಸೊಲೊಮೋನನು. आप सुलेमान हो. ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ? कितने लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ कितने ಇದೆ? लोग समझ पा रहे हैं? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? कितने लोग समझ पा रहे ದೇವರೇ, हैं? ನಾನ್ ಮುಯ್ ತೀರಿಸ್ತೀನಿ ನಿನಗೆ. मैं तुम्हें सुध समेत वापस दूंगा. ನಾನ್ ಸೇಡ್ ತಕ್ಕೊಳ್ತೀನಿ. मैं वापस दूंगा. ಸೇಡ್ ತಕ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಸೇಡು मैं वो बदला लूंगा. ಮೈ ಬದಲಾ ಲೂಂಗಾ. मैं बदला लूंगा. ಕೈಸೆ ಹೇಗೆ? कैसे? ನೋಡ್ತಾ ಇರ್ರಿ. तुम देखते रहना. ಆಮೆನ್ आमेन. ಆಮೆನ್ आमेन. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಎರಡನೇ ಮಗು ಹುಡ್ತು. दूसरा बच्चा ಅದೇ जन्म लिया. ಬೆಚ್ಚಬೆಳ. वही ಇದೇ बच्चा. ಸೇವೆ. यही ಇದೇ सेवकाई. ಸಭಾಪಾಲಕ. यही पासवान. ನನಗೆ ಹೇಳಲಾಯ್ತು. मुझे ऐसे कहा गया. ನೀನು ದೇವರ ಆಲಯನ ಕಟ್ಟೋದಿಲ್ಲ. तुमने परमेश्वर के मंदिर को नहीं बांधा. ನಾನು ನಿನಗೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಎಬ್ಬಿಸ್ತೇನೆ. मैं तुम्हारे बच्चों को ನಿನ್ನ उठाऊंगा. ಮಕ್ಕಳು तुम्हारे ಈ बच्चे ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ಟುವರು. इस मंदिर को ನಾನು बांधेंगे. ಹೇಳ್ತೀನಿ. मैं आपसे कहता हूँ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वो बांध रहे हैं. ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. वो बांध रहे हैं. ನೀವು ನನ್ನ ಬಲಹೀನತೆ ನೋಡ್ತೀರಾ? आप मेरे बलहीनता को देखते हैं. ಸೊಲೊಮೋನರುಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. लेकिन सुलेमान ನಿಮ್ಮ आ रहे ಜೀವನ हैं. आपका ನನ್ನ जिंदगी ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡುವುದರಲ್ಲಿ ಸವೆದೋಯ್ತು. मेरे बारे में बात करने में वो घिस गया. ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. मैं आपसे कहता हूँ ಸೊಲೊಮೋನರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सुलेमान आ रहे हैं. ಒಬ್ರಲ್ಲ, एक नहीं, ಇಬ್ರಲ್ಲ, दो नहीं, ಬರೀ ಗಂಡಸರಲ್ಲ, सिर्फ पुरुष ಬರೀ नहीं, ಹೆಂಗಸರಲ್ಲ, सिर्फ स्त्री नहीं, ನನ್ನ ಸೊಲೊಮೋನನು ಹುಟ್ಲಿಕ್ಕಿದ್ದಾನೆ. लेकिन मेरा सलोमोन जन्म लेने ನಾನು वाला है. ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ मैं उनके लिए मंदिर को बांधने के लिए हर एक तैयारी कर रहा हूँ. ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. हर एक तैयारी मैं करूंगा. ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ದೇವರು क्योंकि मेरा ನನ್ನ ತಲೆಯಿಂದ परमेश्वर मेरे सिर ನನ್ನ से ಮನ ಮೆಚ್ಚು ನನ್ನ ಅಳಿಸಲಿಲ್ಲ. मुझसे प्रसन्न किया गया बेटा कह के उसे उन्होंने नहीं मिटाया. ಅಳಿಸಲಿಲ್ಲ. उसने नहीं ನನ್ನ मिटाया. ಎಲ್ಲ ತಪ್ಪುಗಳ ನಿಮಿತ್ತನು मेरे सारे गलतियों के निमित्त ಅದನ್ನು ಅಳಿಸಲಿಲ್ಲ. उसे नहीं मिटाया. ಅದ್ರ ಬದಲು ಹೇಳ್ದ, लेकिन उसके बदले में परमेश्वर ने कहा ಸ್ವಲ್ಪ ತಾಳ್ಕೋ, थोड़ा सा धीरज रखो. ನಾನು ಮುಯ್ ತೀರಿಸ್ತೇನೆ. मैं सूद समेत वापस ನಾನೇ दूंगा. ಮುಯ್ ತೀರಿಸ್ತೇನೆ. मैं सूद समेत वापस ನೀನು दूंगा. ನನ್ನ ಬಳಿಗೆ ಬರ್ತೀಯ. तुम मेरे पास ही आदर मेरे आओगे. मक्कड़ो। लेकिन तुम्हारे बच्चे ಪಟ್ಟಣವನ್ನು ಅಲ್ಲಾಡಿಸ್ತಾರೆ. शहर को ही हिला देंगे. ನನ್ನ ಹೆಸರು ಕೆಡಿಸಿದವ್ರೆ नाम को खराब करने वाले ದೇವನನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ. परमेश्वर आपको आशीषित ದೇವರು करे. ನನಗೆ ತಿಳಿಸಿದ. परमेश्वर ने यह मुझे समझाया. ಈಗ अब ನಾನು ಮುಯ್ ತೀರಿಸ್ತೇನೆ. मैं सूद समेत बदला लूंगा. ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಬಳಿಗೆ ಹೋದ. उसकी पत्नी के पास हो गया. ಅದೇ ವರ್ಷ वही साल ಮಗು ಹುಟ್ಟಿತು. बच्चे ने जन्म लिया. ಆಕೆ ಮಗನನ್ನು ಹೆತ್ತಾಗ ಅವನಿಗೆ ಸೊಲೊಮೋನನೆಂದು ದಾವೀದನು ಹೆಸರಿಟ್ಟ. और उसने उसका नाम सुलेमान रखा. ಆದರೆ ಯೆಹೋವನು ಹುಡುಗನನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದನು. वह यहोवा का प्रिय हुआ. ಎಷ್ಟು ದಿನ ಕಳೆದು ಹೋದ ಗಟ್ಟರಲ್ಲಿ ಬಿದ್ದುಳ್ಳಾಡ್ತೀರಾ? कितने दिन वही गटर में गिरकर आप रहेंगे. ಸೊಲೊಮೋನರುಗಳು ಹುಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सुलेमान जन्म ले रहे हैं. ಸೊಲೊಮೋನರುಗಳು ಹುಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सुलेमान जन्म ले रहे हैं. ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡಿರಿ. पश्चाताप कीजिए. ನಿರ್ಧರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. आप फैसला लीजिए. ಇಂದಿನಿಂದ आज से ಅಂತ ತಪ್ಪನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ऐसा गलती मैं और एक बार नहीं ಆಮೆನ್. करूंगा. आमेन. ಸ್ವಲ್ಪ ದಾವೀದನ ಜೊತೆಗೆ थोड़ा सा दाऊद के ಅವನ साथ ವ್ಯಭಿಚಾರವನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಳ್ಬೇಡಿ. उसके व्यभिचार के बारे में बात करते मत बैठ ಯಾಕಂದ್ರೆ जाइए. ದೇವರು क्योंकि ತನ್ನ परमेश्वर ವೈರಿಗಳ ಮೇಲೆ उनके शत्रु के ऊपर ಆಗಲೇ ಮುಯಿ ತೀರಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. कभी ही बदला लेने के लिए वो तैयार हो चुके हैं. ಆಮೆನ್ आमेन. ಆಮೆನ್ आमेन. ಆಮೆನ್. आमेन. ದೇವರು ಹುಡುಗನನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿದನು. ಪ್ರವಾದಿಯಾದ ನಾತಾನನು ಯೆಹೋವನು ತನಗೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದಂತೆ. ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ಇದು ಗೊತ್ತೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಏನ್ ಗೊತ್ತಾ? क्या आप जानते हो ಸೊಲೊಮೋನನಿಗೆ ಎಷ್ಟು ಹೆಸರುಗಳು ಗೊತ್ತಾ? सुलेमान को कितने नाम आप जानते हो? ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತಾನೆ.
ಸೊಲೊಮೋನನಿಗೆ ಎರಡು ಹೆಸರುಗಳು, सुलेमान को दो नाम है, ಎರಡು ಹೆಸರುಗಳು. दो नाम है. ಒಂದು ದಾವೀದನ ಕೊಟ್ಟದ್ದು, एक दावीद से दिया ತನ್ನ गया ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ, उसके पाप के ತನ್ನ निमित्त, ನಾಚಿಕೆಯ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ उसके शर्म के ಅವನಿಗೆ निमित्त ಸೊಲೊಮೋನನೆಂದ ಹೆಸರಿಟ್ಟ. उसको सुलेमान के नाम दिया ಆದ್ರೆ गया. ದೇವರು लेकिन परमेश्वर ನಾತಾನನನ್ನ ಕಳುಹಿಸಿ नातान भविष्यवक्ता ಅವನಿಗೆ को ಆಜ್ಞಾಪಿಸಿ भेजकर उसको आज्ञा देकर ಯೆಹೋವನಿಗೋಸ್ಕರ यहोवा के लिए ಆ ಹುಡುಗನಿಗೆ ಸಮುವೇಲನು ಎದೆದ್ಯನು ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟನು. ದೇವರು ತಾನೇ ಪರಲೋಕದಿಂದ ಒಂದು ಹೆಸರನ್ನ ಸೊಲೊಮೋನಿಗೆ ಕಳಿಸ್ದ. परमेश्वर ने खुद स्वर्ग से सुलेमान के लिए एक नाम भेजा. ನೇತನನಿಗೆ ಹೇಳ್ದ, नातान से उसने कहा, ನೇತನನೇ, नातान, ಅವರ ಅಪ್ಪವನ್ನ ಸೊಲೊಮೋನ್ ಅಂತ ಕರೆದಿದ್ದಾನೆ. उसके पिता ने उसे सुलेमान बुलाया है. ನಾನು लेकिन मैं ನನ್ನ ವೈರಿಗಳಿಗೆ मेरे शत्रुओं को ಮುಯಿ ತೀರಿಸಿ सूद सफेद ಈ ಮಗನನ್ನು देने के ಹುಟ್ಟಿಸಿದ್ದೀನಿ. लिए इस बेटे को मैंने जन्म ನೀನು दिया ಹೋಗಿ है. तुम जाकर ನಾನು ಕೊಟ್ಟಿರೋ ಹೆಸರನ್ನು ಅವನಿಗೆ ಇಡಬೇಕು. जो नाम मैंने दिया है वो नाम रखना ಹೆಸರು है. वह नाम ಎದೆದ್ಯನು. यदिद्याह. ಎದೆದ್ಯನು ಅಂದ್ರೆ यदिद्याह का मतलब ದಾವೀದನಿಗೆ दाऊद को ದೇವರು परमेश्वर ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪುವನು ಅಂತಂದ. मेरे मन को प्रसन्न करने वाला के उसने कहा. ಎದೆದ್ಯನು ಅಂತಂದ್ರೆ, लेकिन यदिद्याह का मतलब, ಎದೆದ್ಯನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ यदिद्याह का मतलब ಹುಟ್ಟಿನಿಂದಲೇ ನನಗೆ ಪ್ರಿಯನು. जन्म से ही मेरा प्रिय पुत्र. ಏನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀಯೋ ಮಾಡ್ಕೋ. तुम क्या कर लोगे कर ಈಗ लो. ನೋಡು ನಾನು ಎಷ್ಟು ಜ್ಞಾನ ತುಂಬ್ತೀನಿ. अब देखो कितने ज्ञान को मैं ಓ बदलूंगा. ಸೊಲೊಮೋನನು सुलेमान ಆಲಯವನ್ನೇ ಕಟ್ಟಿಬಿಟ್ಟ. उस मंदिर को ही उसने बांध दिया. ಹೈಕೋತಾವನೆ ಅವನು. वहां पर शैतान चिल्ला रहा है. ಯಾಕೆ? क्यों? ಇವನು यह ಬರೀ ಸಾಮಾನು ಕೊಡಿಸ್ದ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. सिर्फ वस्तुओं को उसने इकट्ठा किया. ಸೊಲೊಮೋನನು लेकिन सुलेमान ಆಲಯ ಕಟ್ಟಿಬಿಟ್ಟ. उस भवन को ही उसने बांध दिया. ಬೇರೆಯವ್ರ ತಪ್ಪನ್ನ ಆಡೋರು, दूसरे की गलतियों के बारे में बात करने वाले, ಸಾಮಾನು ಕುಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು. अब हम सिर्फ वस्तुओं को इकट्ठा कर कर जाएंगे. ಆದ್ರೆ लेकिन ದೇವರು ಎಬ್ಬಿಸುವ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು परमेश्वर उठाने वाले हमारे बच्चे ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ತಾರೆ. इस राज्य में परमेश्वर के मंदिर को वो बांध ಇಲ್ಲೊಂದು देंगे. ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ತಾರೆ. यहाँ पर वो मंदिर को बांध देंगे. ಎಂಥ ಆಲಯ, किस तरीके का मंदिर, ಎಂಥ ಆಲಯ. किस तरीके का मंदिर. ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ, परमेश्वर का वचन कहता है, ಮಹಾಯಾಜಕರು ಯಜ್ಞವನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. महायाजक यज्ञ को अर्पित कर रहे हैं. ದೇವರ ಮನಸ್ಸಿಷ್ಟು ತುಂಬಿತು. परमेश्वर का मन इतना भर गया. ಯಾಕೆ? क्यों? ಇವರ ಅಪ್ಪನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ, ಇವರ इनके- ಅಪ್ಪ ಮಾಡಿ ತಪ್ಪಿಗೆ इसके पिता की गलती के ನೀನ್ निमित्त ನನ್ನ ಮುಂದೆ ಬಂದು तुम मेरे सामने ನನಗ್ ಬಾಯಿ आकर ಬಂದಂಗ ಮಾತಾಡಿದಲ್ಲ. कैसे चाहिए मेरे विरुद्ध तुमने बात किया. ಎಲ್ಲೇ ಸೈತಾನ, हे शैतान, ಭೂಮಿ ನಿನ್ನಂತ ಕೊಚ್ಕೊಳ್ತೀಯಲ್ಲ. पृथ्वी तुम्हारा है कि तुम बड़प्पन करते हो ना. ಆದಾಮ ನಿನಗೆ ಮಾಡಿದಂತ ನೀ ಕೊಚ್ಕೊಳ್ತೀಯಲ್ಲ. आदम ने तुम्हारे पास तो ಈಗ आदम ने ನೋಡು किया, ನಾನು ಏನ್ इसीलिए तुम ಮಾಡ್ತೀನಿ. बात करते. अब देखो मैं क्या ಅದೇ करूंगा. ಭೂಮಿ ಮೇಲೆ वही पृथ्वी पर ಸೊಲೊಮೋನನ सुलेमान, ಅಂದ್ರೆ ಎದೆದ್ಯನು उसका मतलब एदिद्याह, ಆಲಯವನ್ನು ಕಟ್ದ. मंदिर को उसने बांधा. ದೇವರು ಹೇಳ್ದ, परमेश्वर ने कहा, ಈಗ ನೋಡಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. अब क्या करूंगा देखो. ಅವತ್ತು उस दिन ಸೈತಾನ शैतान, ಈಗ್ಲೇ ನೀನ್ ಇಳಿದು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವನು ಕೊಲ್ತೇನಂದಿದ್ದ. अभी ही तुम उतर नहीं आओगे तो इसे मार दूंगा कि उसने कहा था. ದೇವ್ರು ಹೇಳ್ತಾನೆ, लेकिन परमेश्वर अब कह रहे ಅವತ್ತು ನಾ हैं, ಬರೋದು ಅವಶ್ಯ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ನಾನು ದೇವದೂತರು ಬಂದ್ರು उस दिन ಸಾಕು. मेरा जरूरत नहीं था, लेकिन मेरे देवदूत उतर आए, वो काफी है. ನೀನ್ ಹೇಳಿದ್ದಲ್ಲ, तुमने ही कहा था ना, ಇಳಿದು ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೋಡಂತ. उतर नहीं आओगे तो देखोगे के ಈಗ ನಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. अब मैं उतर आ रहा हूँ. ಹೆಂಗೆ ಇಳಿದು ಬಂದಂದ್ರೆ, ऐसे परमेश्वर उतर ದೇವರ आएंगे. ಮಹಿಮೆಯು ಸೊಲೊಮೋನನ ಆಲಯವನ್ನು ತುಂಬಿಕೊಳ್ಳಲು ಮಹಾಯಾಜಕರಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಸೇವೆ ಮಾಡದೆ ತಮ್ಮ ಜೀವಕ್ಕಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಓಡ್ ಹೋದ್ರಂತೆ. ಎಲೆ ಸೈತಾನನೇ, हे शैतान, ಪಾಪದ ಕೊಂಡಿಯಲ್ಲಿ, पाप का बल ಎಲೆ कहाँ पर है? ಸೈತಾನನೇ, हे शैतान, ನಿನ್ನ ಪಾಪ ಮರಣದ ಕೊಂಡಿಯಲ್ಲಿ तुम्हारा मृत्यु का डग कहाँ ಇಗೋ, पर है? देखो ಅದೆಲ್ಲವೂ ಮುರಿಯಲ್ಪಟ್ಟಿತಲ್ಲ. वो सब तोड़ा गया. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಆ ದಿನ ದೇವರು ತನ್ನ ಮಗನನ್ನು ನೋಡಿದ. उस दिन परमेश्वर ने अपने बेटे को ಮಗನು देखा ತಂದೆ ನೋಡಿ ಮುಗುಳ್ನಗ್ತಾನೆ. और बेटा ಯೇಸು पिता को ಸ್ವಾಮಿ, देखकर मुस्कुराया. यीशु मसीह, ತಂದೆ ಕೇಳ್ತಾನೆ, पिता उससे पूछ रहे हैं, ಏನಂತೀಯ? तुम क्या कहोगे? ಇವನಾದ ಸ್ವಾಮಿ, यीशु मसीह ने कहा, ನೀನು ಒಬ್ಬ पिता, ಸೊಲೊಮೋನನನ್ನು, ಒಬ್ಬ ದಾವೀದನನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡೆ. तुमने एक दाऊद को बचा लिया, ನಾನು ಯಾರ್ಯಾರು ನನ್ನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಡ್ತಾರೋ, लेकिन मैं तो जो कोई मुझ पर विश्वास ಯಾರ್ಯಾರು ನನ್ನ करेगा, ಮೇಲೆ ಭರವಸೆ ಬಿಡ್ತಾರೋ, जो कोई मुझ पर भरोसा ಅವರೆಲ್ಲರಿಗೋಸ್ಕರ करेगा, ನನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕೊಟ್ಟು, उन सब के लिए मेरे प्राण को ಕೇಳಿ देकर. ಕೇಳಿ ಕೇಳಿ, सुनिए, ನೀನು ಆ ಸೈತಾನನಿಗೆ ಒಂದು ಕೈ ಮುಯಿ ತೋರಿಸಿದೆ, ನಾನು ಎರಡು ಕೈ ಮುಯಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. तुमने शैतान को सिर्फ एक हाथ का सूद समेत वापस लौटाया, लेकिन मैं दोनों हाथ का वापस लौटाऊंगा.
ಅರ್ಥ ಆದವರು जिन्हें ಸಂತೋಷ समझ ಪಡ್ತಾ आया, ಇದ್ದೀರಾ? आप खुश ನೀವು रहे ಧನ್ಯರು. हो, आप धन्य हो। ಅಲ್ಲಿ ಇನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೃದಯವನ್ನು ಕಠಿಣ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವವರು अभी भी आपके हृदय को कठिन ಫರೋಹನ करने वाले ಸಂತಾನದವರು फिरौन के संतति ಸಾಯುವವರೆಗೂ ತಮ್ಮ ಮೊಂಡತನವನ್ನ ಬಿಡದೇ ಇರೋರು. मृत्यु तक अपने जिद्दीपन को नहीं छोड़ने ಅದು वाले। ಯಾರ್ಯಾರನ್ನ ದೇವರು ಮುಟ್ಟಿದಾನೋ लेकिन जिस किसी को परमेश्वर ने छू लिया है, ಕರ್ತನಿಗೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟ परमेश्वर को पश्चाताप होकर ಇವತ್ತು ಅರ್ಪಿಸ್ರಿ. आज के दिन आप अर्पित कीजिए। ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ, मैं कहता हूँ, ನೀವು आप ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು आपके बच्चे ಈ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ इस शहर में ನಾಚಿಕೆ ಉಳ್ಳವರಾಗಿರೋದಿಲ್ಲ. आप लज्जित नहीं ಇದೇ होंगे। ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ इसी शहर ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು में आप और आपके ಗೌರವ बच्चे ಉಳ್ಳವರಾಗಿ ನಡೀತೀರಾ. आप गौरव से ಯಾಕಂದ್ರೆ चलेंगे, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ದಾವೀದನಂತೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಉಂಟು. क्योंकि आपके लिए दाऊद के जैसे पश्चाताप है। ಆಮೇನ್ आमेन। ಆಮೇನ್. ಹುಚ್ಚುಚ್ಚ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಡಿ. पागल पागल फैसले आप मत ಸಭಾ लीजिए। ಪಾಲಕರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ, पासवान जी के साथ ಪ್ರಾರ್ಥನೆ संपर्क ಮಾಡಿ, कीजिए, प्रार्थना ಉಪವಾಸ ಮಾಡಿ, कीजिए, उपवास आप ದೇವರ कीजिए, ವಾಕ್ಯವನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸಿ. परमेश्वर के वचन के पीछे आप ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ನಿಮ್ಮ जाइए, ಜೀವನ क्योंकि ಕಟ್ಟಬೇಕೆಂದಿದ್ದಾನೆ. परमेश्वर आपकी जिंदगी को बांधना चाहते हैं। ಆಮೇನ್ आमेन ಆಮೇನ್ आमेन ಆಮೇನ್. आमेन।